तात्यासाहेब हर्षे स्वामींना बडोद्यास नेण्यास अपयशी झाले, पण मल्हाररावांनी पुन्हा एका यशवंतराव येवले नावाच्या सरदारास भरपूर द्रव्य घेऊन अक्कलकोट येथे पाठवले. हे सुद्धा पैशाची लालूच दाखविण्याचा प्रयत्न सुरू करतात, परंतु अति झाले की माती होते. त्या दिवशी यशवंतराव येवले स्वामींकडे येतात आणि हात जोडून स्वामींना बोलतात, स्वामी आपण बडोद्यास चलावे. तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे एकटक लागून पाहिले आणि अतिशय क्रोधित होऊन बोलले, कोण आहे रे तो, बेडी ठोक. स्वामींचे क्रोधायमान रूप बघून सर्वच घाबरले, परंतु स्वामी वाणीचा अर्थ कोणालाच समजला नाही. 3-4 दिवसांनी बडोद्याहून इंग्रज सरकाराचा हुकुमनामा आला. यशवंतराव येवले यास माघारी बोलवले आणि विषप्रयोगाच्या आरोपावरून मल्हारराव, यशवंतराव येवले आणि इतर सहकारी यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यास मद्रासमध्ये अटकेत राहावे लागले. स्वामी वाणीचा सर्वांना अनुभव आला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामी चुका सुधारण्याचे सतत संकेत देत असतात. शेवटी नाही सुधारले तर स्वामी महाराज शिक्षा पण करतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.